आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वातील यंग चांदा ब्रिगेड समर्थन व पाठिंबा देत माझ्यासोबत आली आहे। हा विचारांचा संगम आहे, याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर वणी आणि लोकसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कवाडे गट, रासप मित्र पक्ष या महायुतीचे अधिकृत उमेदवार नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले। यंग चांदा ब्रिगेड तर्फे शकुंतला लॉन, नागपूर रोड, चंद्रपूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। मंचावर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, त्यांच्या पत्नी कल्याणी जोरगेवार, शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख किशोर राय, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते व बंडू हजारे यांच्यासह भाजपा महायुती तसेच यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ते पुढे म्हणाले, देशामध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टॉवर कार्यरत असून त्यात चुकून काँग्रेसचे सिम टाकल्यास नेटवर्क मिळणार नाही। वीक सिग्नलमुळे संवाद होणार नाही, त्यामुळे योग्य मोबाईलमध्ये योग्य ते सिम टाका, असा सल्ला त्यांनी दिला। इथं उपस्थित यंग चांदा ब्रिगेडच्या माझ्या सर्व प्रिय बंधूंनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम श्री किशोर जोरगेवार जी, चंद्रपूर विधानसभेचे आमदार व यंग चांदा ब्रिगेडचे सरसेनापती, त्यांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, हृदयापासून आभार मानतो की अब की बार 400 पार मध्ये सुधीर मुनगंटीवारी असावा म्हणून या बैठकीचं आयोजन केलं। श्री किशोर जोरगेवार अतिशय भावनेने भाषण देत होते। मी मनात विचार करत होतो की खरं तर आजचा कार्यक्रम म्हणजे हा महायुतीचा संगम आहे। या महायुतीच्या संगमामध्ये आजच्या यंग चांदा ब्रिगेड सुद्धा सामील झाली आणि जेव्हा हा संगम होतो आहे तेव्हा महायुतीचे सर्व मुख्य पक्ष आणि त्याचे पदाधिकारी हे सर्वच्या सर्व मंचावर उपस्थित आहे। हा संगम विचाराचा आहे आणि जेव्हा अतिशय भावनिक होऊन जोरगेवारजी भाषण करत होते तेव्हा कधीतरी शिक्षकांनी सांगितलेली मन आठवली कि पानी को अलग करने की कितनी भी कोशिश हो जाए, पानी फिर से एक हो जाता है। या संगमा सुद्धा ही भावना शब्दातून मला जाणवत होती। हे खरंय की किशोर जोरगेवार 10 वर्ष माझ्या सोबत होता। कुछ क्षण पानी अलग हुआ होगा, मगर फिर से ये विचारों का जल, विचारों की धाराएं एक हो गई। हा माझ्यासाठीच नव्हे तर अनेकासाठी आनंदाचा क्षण आहे। यावेळी आपल्या भाषणात आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, नामदार मुनगंटीवार हे माझे गुरु आहेत असा उल्लेख करून आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, सध्या संपूर्ण देशाचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तर महाराष्ट्राचे लक्ष नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लागले आहे। नामदार मुनगंटीवार हे 1 लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून येत लोकसभेत जातील असा मला विश्वास आहे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले। देशाचं लक्ष नरेंद्र मोदींच्याकडे लागलं आहे आणि महाराष्ट्राचं लक्ष एका निवडणुकीकडे लागलेलं आहे। महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला हा चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी माननीय मुनगंटीवार यांना मिळाली आणि मुनगंटीवार सुधीर भाऊंना मिळाल्यानंतर सुधीर भाऊ या ठिकाणी किती मतांनी निवडून जातील हाच केवळ एक प्रश्न आहे। आणि निश्चितपणे भाऊ, आम्हाला विश्वास आहे की आपण, अनेक जण व्यक्त करतात की भाऊ हजारामध्ये जातील, भाऊ हजारामध्ये नाही जाणार तर 1 लाख पेक्षा अधिक मताधिक्याने लोकसभेमध्ये सुधीर भाऊ गेल्याशिवाय राहणार नाही। अनेकांनी आता मला एक जण विचारत होता कि जोरगेवार जी, तुम आखिरी के दिन में मेळावा क्यों लेने वाले हो? मैंने उनको कहा कि चुनाव महायुति का है। महायुति एक क्रिकेट टीम है। क्रिकेट टीम में कई खिलाड़ी होते हैं, 15 खिलाड़ी होते हैं। कैप्टन को तय करना पड़ता है कि ओपनिंग को कौन जाएगा और विनिंग शॉट कौन मारेगा। हमने कहा हमारे इस कैप्टन ने हमको विनिंग शॉट जीतने का शॉट मारने के लिए आखिरी में भेजा है। निश्चितपणे हे खरं आहे।